स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांना प्रथम वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर मी आज सांगणार आहे स्वामी ग्रंथपठण। तर स्वामी ग्रंथपठण होय, हाच ग्रंथ आहे की लाखो महिलांनी त्याचं पठण करून आपली दुःख, संकटे, अडचणी, कर्ज सगळं काही असं नष्ट करून टाकलेलं आहे आणि आपले प्रपंच म्हणजे सुखी ठेवलेले आहेत। तर चला, तर हाच तो ग्रंथ आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे। तर तो आपण पठण करून आपली लाखो दुःख, कष्ट, अडचणी सोडवू शकतो आणि स्वामींना आपला शतशः नमन करून स्वामींच्या चरणी सदैव आपण राहून स्वामींचा ग्रंथ पठण करून आयुष्यातली सर्व दुःखे नष्ट करू शकतो। तर तो ग्रंथ वाचून आपण वाचून म्हणण्यापेक्षा आपण पारायण त्याची केली, तर स्वामी चरित्राची पारायण जर केली तर आपल्या आयुष्यातली सगळे हळूहळू दुःखे दूर होतात, नष्ट होतात। तर असे काही ह्या ग्रंथाचे असे भरपूर चमत्कार घडलेले आहेत ह्या युगात। तर असे इतके भाविक आहेत, त्यातली त्यात महिला भाविक तर भरपूर आहेत। स्वामी सेवेकरीमध्ये महिला सेवेकरी खूप प्रमाणात आहेत आणि त्यांनी आज म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून खूप ताईंनी स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करून आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत आणि आपलं वैवाहिक जीवन सुखी केलेलं आहे। तर तुम्हीही पारायण करा, पठण करा हा स्वामी चरित्र सारामृत आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करा। होय, खरंच आहे, हा ग्रंथ वाचल्याने अशी वेगळी अनुभूती येते ना की आयुष्यातलं सगळं काही संपलेलं असेल तरीही तो नव्याने एक युग चालू करू शकतो, सुरुवात करू शकतो जीवनाला। असा हा ग्रंथ आपल्याला नवीन दिशा देणारा हा ग्रंथ जर पठण केला, त्याचं पारायण केलं तर आयुष्यात काहीही कमी पडणार नाही। हो, तर तुम्हीही पारायण करायला सुरुवात करा, आजपासूनच करा। मी तर म्हणेन आजपासूनच करा। एवढं मात्र आहे, पण तो ग्रंथ पठण करताना अगदी प्रामाणिकपणे, मोकळ्या भाव, निस्वार्थी भाव ठेवला पाहिजे, प्रेमपणाने वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे। ग्रंथ पठण करताना त्यात काय म्हणतात स्वामी हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि तसं आचरण ठेवून जर स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथ पठण केले तर आयुष्यात सगळं काही दुःख दूर होऊन स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील, हे मी नक्कीच सांगू शकते। तर स्वामी चरित्र सारामृतात असं सांगितलंय की ज्याची कुणाची आर्थिक अडचण आहे, ज्याची कुणाची लग्नाची इच्छा आहे, ज्याची कुणाची वैवाहिक समस्या आहे, ज्याला कोणाला दुःख आहेत, घरात छळ होत आहे, नवरा चांगला वागत नाही, कोणी असं करतं, कोणी तसं, शत्रू आहेत, आपले शेजारी त्रास देतात, तर त्यासाठी हा ग्रंथ पठण करा आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर करा। हो, तर हे बऱ्याच लाखो महिलांनी आजपर्यंत अनुभव घेतलेले आहेत आणि चमत्कार दाखवलेले आहेत ह्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाने। तर हो, तुम्ही हा ग्रंथ वाचून आपल्या आयुष्यातील दुःख दूर करून आपले क्षणिक आयुष्य आहे ते चांगलं आयुष्य बनवून सुखी राहायला लागाल। तर स्वामी महाराज असं सांगतात की आयुष्यात दुःख नाहीत, पण आपणच ते ओढवून घेतो।
आणि आपलं आयुष्य अगदी दुःखात टाकून आपण मोकळे होतो. पण तरीही त्यातूनही समाधानासाठी स्वामी त्या ग्रंथातून आपल्याशी संवाद करतात. आणि संवाद करता करता स्वामी सगळ्यांना सांगू इच्छितात की या ग्रंथाचं पठण करा, माझं नामस्मरण करा आणि तुमचं आयुष्य सुलभ करा. तर लाखो महिलांनी हे जे चमत्कार दाखवलेले आहेत. म्हणजे स्वामी, आपण हे ग्रंथ पठण करतो म्हणजे स्वामींच्या सेवेत येऊन जर आपण हा ग्रंथ पठण करतो तर हे आपल्या मागच्या जन्माचंच पुण्य आहे. होय, खरंच आहे. हे मागच्या जन्माचं पुण्य असल्याशिवाय स्वामी सेवेत येणे शक्यच नाही. म्हणून आज आपण स्वामी चरित्र सारामृत असा ग्रंथ आहे, जगातील कोणतीही गोष्ट अशक्य असू द्या ती शक्य केल्याशिवाय राहणार नाही, मग ती काहीही असू द्या. तर स्वामी आपल्याबरोबर संवाद साधतात त्या ग्रंथातून. आणि ग्रंथाचं पठण केल्यानंतर त्या व्यक्तीला समजतं की ह्या ग्रंथामध्ये काय आहे आणि काय अनुभूती आहे. म्हणजे स्वामी काय अनुभूती देतात हे घडोघडीला क्षणाक्षणाला अक्षरात स्वामी आहेत असं आपल्याला जाणवतं. त्या स्वामी चरित्रातल्या 21 अध्यायात स्वामी शब्दात स्वामीच आहेत आणि स्वामीच आपल्याशी संवाद साधतात. हे असं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करा आणि आयुष्य आपलं सुलभ करा. तर श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आई वडील जसे आपल्या डोक्यावरती असा हात ठेवतात तसेच स्वामी महाराज हे आपल्या डोक्यावरती असाच हात ठेवून स्वामी चरित्र पठण केल्यानंतर हात ठेवून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देतात. असं नाही की जे तुम्हाला पाहिजे, तुम्ही जे स्वामींना मागता ते तुम्हाला देत नाहीत, पण त्यांना तुमच्यासाठी काय योग्य आहे ते स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.